तुमच्यासुद्धा साडीचा पदर असाच खूप जास्त फुलतो का? म्हणजे साडी कितीही चापून-चोपून नेसा, पण जो साडीचा पदर आहे तो मात्र इतका जास्त असा फुललेलाच असतो. त्याचबरोबर साडीच्या निरी प्लीट्स म्हणा किंवा कमरेवरचा काठ म्हणा, तो सुद्धा आपल्याला कधी-कधी नीटसा अरेंज करता येत नाही आणि आपल्या साडीचा टोटल लूक एकदम खराब दिसायला लागतो. तर अशा वेळी काय करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियांका माय वर्ल्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ही सुंदर अशी साडी जी माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसते ती कशी वेअर करायची हे आपण पाहणार आहोत, तेही टिप्स आणि ट्रिक्स वापरून. तर छान रॉयल ब्ल्यू कलरमध्ये ही साडी आहे आणि पूर्ण साडी आता ओपन करून घेते मी. रेड कलरमध्ये याचा पदर आहे आणि पूर्ण साडी अशा पद्धतीची काहीशी आहे. पूर्ण काठपदर साडी आहे आणि सहसा काठपदर साड्या खूप जास्त फुलतात. आता साडी राहू दे बाजूला, सगळ्यात पहिला आपण पेटीकोट कसा वेअर करायचा ते पाहूया. बरेच जण काय करतात, पेटीकोट मध्ये बांधतात किंवा डाव्या बाजूला बांधतात. तर उजव्या बाजूला व्यवस्थित असा पेटीकोटची जी नॉट आहे ती बांधून घ्यायची आणि त्यानंतर हा जो तुम्हाला पेटीकोटचा एक्स्ट्रा फॅब्रिक दिसतोय याच्यामुळे आपल्याला साडीमध्ये पोट दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे हे जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते दोन्ही बाजूला अशा पद्धतीने छान असं सरकवून घ्यायचं, जेणेकरून आपल्या पोटाचा जो थोडासा वाढणारा जो पार्ट आहे तो कमी होईल. आता साडी नेसायला सुरुवात करूया. तर साडीचा जो खोचणीचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचा आणि आपल्या कमरेवरती माप ठेवून अगदी खाली फ्लोअरला टच झाला पाहिजे खालच्या बाजूचा काठ अशा पद्धतीने ठेवून वरचा जो काही पार्ट असेल साडीचा एक्स्ट्राचा तो अशा पद्धतीने थोडासा फोल्ड करायचा आणि आतमध्ये टकिंग करून घ्यायचा. फोल्ड यासाठी करायचा की तुम्हाला आतमध्ये टक करण्यासाठी सोपं जावं. आता पूर्ण कमरेभोवती एक राऊंड कंप्लीट करून घ्यायचा. जर तुम्ही हिल्स वगैरे साडीवरती घालणार असाल तर ते तुम्ही अगोदरच घालून घ्या, जेणेकरून तुम्हाला साडीच्या लेंथचा व्यवस्थित असा अंदाज येईल. तर इथे साडीचा एक राऊंड आपण कंप्लीट करून घेतलेला आहे. आता त्यानंतर पदराचा पार्ट आपण अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचा आहे आणि आता आपण पदराचं मेजरमेंट घेणार आहोत. त्यासाठी पदराचा जो पार्ट आहे त्याच्या अशा रँडमलीच थोड्याशा चुन्या काढून घ्यायच्या आणि हा जो पदर आहे तो आपल्या पाठीमागून फिरवून घेऊन उजव्या हाताखालून बाहेर काढायचा आणि आपल्या डाव्या खांद्यावरती अशा पद्धतीने टाकून घ्यायचा. आता इथे तुम्हाला जितका लांबीचा पदर हवा आहे, कमी किंवा बारीक, तुमच्या आवडीनुसार तुम्ही करून घ्या. आणि त्यानंतर समोरचा जो वरच्या बाजूचा काठ आहे तो अशा पद्धतीने थोडासा पाठीमागून खेचून घेऊन डाव्या कमरेवरती अशा पद्धतीने तात्पुरता टकिंग करून घ्यायचं आहे. पदराच्या लांबीचं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे. तर आता आपण पदराच्या प्लीट्स काढून घेऊयात. तर पदराच्या प्लीट्स काढण्यासाठी पदराचा समोरचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने थोडासा फोल्ड करून घ्यायचा. आता याच्यामध्ये साडीचा सुद्धा थोडासा पार्ट फोल्ड झाला पाहिजे. आता जिथून आपण फोल्ड केलाय तिथून आपल्याला प्लीट्स काढायला सुरुवात करायची आहे. 2 बोटं पुढे आणि 3 बोटं पाठीमागे असं त्याच्यामध्ये फॅब्रिक पकडायचं आपल्याला. हात टर्न करायचा, अंगठा उचलून फॅब्रिक वरती ठेवायचा, पुन्हा हात टर्न करायचा, अंगठ्याच्या बाजूचं बोट उचलून फॅब्रिक वरती ठेवायचं, पुन्हा हात टर्न करायचा आणि उजव्या हाताने फक्त फॅब्रिक पाठी आणि पुढे करत करत आपण या प्लीट्स कंप्लीट करून घेणार आहोत. जरी तुम्हाला मी सांगितलेलं समजलं नसेल तरी तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला पटकन समजून येईल. तर पहिला जो काठ आहे तो आतमधल्या बाजूला आणि वरचा जो काठ आहे तो बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने आला पाहिजेत. आता या प्लीट्स व्यवस्थित हाताने अरेंज करून घ्यायच्या. आता डाव्या हातामधल्या ज्या प्लीट आहेत त्या काढून व्यवस्थित असा हात वरच्या बाजूला पकडायचा आणि उजव्या हाताने ह्या ज्या तुम्हाला प्लीट्स दिसत आहेत त्या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या. आता बघा, तुम्ही अशा पद्धतीने जर प्लीट काढलात तर तुम्हाला प्लीट्स काढायला खूप सोपं जातं, पटकन अशा पकडायला भेटतात आणि कोणाची मदतसुद्धा लागत नाही तुम्हाला. तर अशा पद्धतीने प्लीट्स पकडून पदर खांद्यावरती टाकून घ्यायचा. आता इथं पिन लावून घ्यायची आहे, पण पिन लावण्या अगोदर बघा पाठीमागचा जो पदर आहे तो खूप जास्त फुगलेला दिसतो, पण तो फुगू नये यासाठी काय करायचं तर एक ट्रिक सांगते तुम्हाला. पहिल्यांदा पदर जो आहे तो डायरेक्टली ब्लाऊजला अटॅच न करता त्याला फक्त एक खालच्या बाजूला घेऊन अशा पद्धतीने आतमध्ये पिन लावून घ्या. त्यानंतर हा जो पदर आहे तो उजव्या बाजूला अशा पद्धतीने समोरच्या बाजूला टाकून घ्या आणि त्यानंतर खालच्या जो प्लीट्स आहेत पदराच्या त्या हाताने व्यवस्थित अशा अरेंज करून घ्या आणि हातानेच त्याला थोडं थोडं प्रेस करत करत अगदी खाली टोकापर्यंत त्याला छान प्रेस करून घ्या. आता अशा पद्धतीने प्रेस करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकाल थोडासा जो आपला पदर आहे तो सेट झालेला आहे, पण लॉंग टाईमसाठी आपल्याला याला सेट करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, खालून थोडासा असा रोल बनवायचा एकदम घट्टसर असा आणि आता हा रोल थोड्या वेळासाठी असाच ठेवायचा आहे. तर ह्याला तुम्ही एखादी पिन लावू शकता किंवा मग अशा पद्धतीचा रबर लावू शकता. मी अशा पद्धतीचा हा रबर घेतलाय आणि पदराला दोन्ही साईडला लावून घ्यायचा. इथं माझ्याकडे एक मला अगोदर
सापडला, एक नंतर सापडला. तो मी नंतर लावला त्याला. पण तुम्ही दोन्ही बाजूला अशा पद्धतीने हा रबर लावून घ्या आणि आपल्याला पदर थोड्या वेळासाठी असाच ठेवायचा आहे. आता असाच पदर खांद्यावरती पिनअप करून घ्यायचा. आता जी तात्पुरती मगाशी लावलेली पिन होती ना, तीच काढायची आणि तीच ब्लाऊजला अटॅच करून पदर खांद्यावरती सेट करून घ्यायचा. त्यानंतर हा जो पदराचा वरच्या बाजूचा काठ आहे ना, तो व्यवस्थित असा हाताने पाठीमागून खेचून घ्यायचा आणि इथं डाव्या बाजूच्या कमरेवरती घेऊन डाव्या बाजूच्या कमरेवरती आपल्याला हा जो काठ आहे तो व्ही शेपमध्ये घ्यायचा आहे, ना की असा एकदम वरच्या बाजूला. एकदम असा प्रॉपर व्ही शेप झाला पाहिजे इथं. आता डाव्या हाताने घट्ट असं फॅब्रिक पकडून उजव्या हाताने अशा छोट्या छोट्या चुन्या काढायच्या आहेत इथं आपल्याला आणि पूर्ण फॅब्रिक व्यवस्थित असं डाव्या हाताने घट्ट पकडून धरायचं. आणि आता इथं आपल्या बघा छान अशा कमरेवरच्या प्लीट्स तयार झालेल्या आहेत आणि आता याला आपण पिन लावून घेऊयात. पिन लावून झाल्यानंतर थोड्याशा हातानेच त्या प्लीट्स व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या आणि ते तुम्ही बघू शकाल एकदम जबरदस्त अशा आपल्या कमरेवरच्या प्लीट्स तयार होतात. आता आपण निरी प्लीट्स काढून घेऊयात. तर त्यासाठी बघा मी नेहमी उजव्या बाजूनेच निरी प्लीट्स काढते. मगाशी जसं आपण पदराच्या प्लीट्स काढलेल्या होत्या 2 बोटं पुढे आणि 3 बोटं पाठीमागे ठेवून, तशाच पद्धतीने इथं सुद्धा आपल्याला ज्या निरी प्लीट्स आहेत त्या सुद्धा काढायच्या आहेत. तर अशा पद्धतीने पूर्ण निरी प्लीट्स मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता वरची जी निरी प्लीट आहे ना, ती थोडीशी सोडून घ्यायची आणि पुन्हा थोडीशी मोठी करून घ्यायची, थोडीशी खेचून, कारण तीच शक्यतो निरी जी आहे ती आपली जास्त फुगते किंवा फुलते त्यामुळे. त्यानंतर वरच्या बाजूने एक इतभर अंतर सोडून सगळ्या प्लीट्स व्यवस्थित अशा हाताने अरेंज करून घ्यायच्या आणि तिथं एखादी निरी पिन लावून घ्यायची अशा पद्धतीने. आता या सगळ्या काढलेल्या ज्या निरी प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा सेंटरला खोचून घ्यायच्या आहेत आपल्याला, जसं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी तशा पद्धतीने. आतमध्ये कुठेही त्या फोल्ड झाल्या नाही पाहिजेत, अशा पद्धतीने त्या छान खोचून घ्यायच्या. कमरेवरचा जर पाठ इकडे तिकडे थोडासा हल्ला असेल तर तो व्यवस्थित हाताने अरेंज करून घ्यायचा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या निरी प्लीट्स खालच्या ज्या आहेत त्या व्यवस्थित हाताने अरेंज करून घ्यायच्या. जिथं आपल्याला दुसऱ्या कोणाची तरी गरज लागते तिथं फक्त स्वतः तुम्ही अशा पद्धतीने ह्या प्लीट्स अरेंज करू शकता. थोडासा सेंटरचा पार्ट पकडायचा हाताने, थोडासा वरच्या बाजूला उचलून धरायच्या, खालचा पार्ट पकडायचा, थोडासा फोल्ड करायचा आणि त्यानंतर शेवटी अशा पद्धतीने पायामध्ये थोडासा दाबून धरून हाताने वरच्या बाजूने प्रेस करायच्या आणि सोडल्यानंतर तुम्ही तुमच्या साडीचा लुक बघू शकाल. खूप छान आणि सुंदर अशा निरी प्लीट्स दिसतात. त्याचबरोबर जर साडीचा खालच्या बाजूचा काठ अशा पद्धतीने फोल्ड होत असेल तर काय करायचं, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथे तुम्ही चेकआउट करू शकाल. पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर मेन प्रॉब्लेमकडे वळूया, तो म्हणजे आपला पदर जो फुलत होता, जो आपण बांधून ठेवलेला होता तो सोडायचा आहे आणि ते तुम्ही सोडल्यानंतर बघू शकाल एक नंबर असा आपला पदर सेट झालेला आहे. एकदम परफेक्टली एकदम प्रेस केल्यासारखा दिसतोय, म्हणजेच इस्त्री केल्यासारखा दिसतोय आणि एकदम छान चापून चोपून हा पदर आपला बसलाय. म्हणजे तुम्ही जर पहिला सुरुवातीचा बघितलात आणि आत्ताचा जर पदर बघितलात, खूप जास्त डिफरन्स तुम्हाला बघायला मिळेल की मगाशी किती जास्त असा पदर फुललेला होता आणि आता तोच पदर किती छान टापटीप असा सेट झालाय. तर अशा पद्धतीने तुम्ही कितीही फुलणारी साडी असू देत, कोणतीही काठपदर साडी असू देत, तुम्ही अशा पद्धतीने या टिप्स आणि ट्रिक्स वापरून छान टापटीप असे नेसू शकता. सो नक्की या टिप्स आणि ट्रिक्स वापरून बघा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, अजून एक व्हिडिओला लाईक केल्यानंतर एक हाईपचा ऑप्शन येतो, तो सुद्धा प्रेस करायला विसरू नका. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.